जयति द्विजवृन्दान्दोलिरेन्दुरुचि विजयश्यामलैर्विद्यमानः जीवपतिरञ्जनमुक्तिसाम्राज्यलक्ष्मी युवतिनवकटाक्ष क्षेपलीलाम्बराणि विसेवक श्वेतान्तप्रभृतिप्रयगमरुहा शोकाश्चक्रभाषका पुष्पोकासारसीमासहस्रपटहैरश्रवीकामिहारे साश्चर्यैर्विराजमानः सुरमञ्जसाम्भोजिनीमानानि पायान्नपादपीठिकृतसकलजगत्पालमौली जिनेन्द्रः नृत्यस्वदन्तितं तां गृहमन्नटनारीनिकायः सद्यस्त्रैलोक्ययास्त्रो हस्ताम्भोजातलीला गिरिनिलसुमनोकामरम्यामशस्त्री काम्यकल्याणपूजा विधिषु विजयते देवदेवागमस्ते चक्षुष्मानमेव देवभुवने नेत्रामृतस्यन्दिनम् वत्पत्रेणुमतिप्रसादसुभगैस्तेजोभिरुपासितम् येनालोकयता मया नतिचिरात् चक्षुकृतार्थीकृतम् द्रष्टव्यावनिरीक्षणव्यतिकर व्याजृम्भमानोत्सवम् कन्दोत्सकानतमनिनन्दनमयैर्विकर्षि मुक्तो मुकुन्दमरविन्दजनीन्दुमौलिं मोहीकृतत्रिदशयोषितपाम्बपातः तस्य त्वमेव विजयी जिनराजमल्लः त्वद्विलोकाभिलाषा कुसुमितमतिसान्द्रं त्वत्समीपप्रयाणा मम परितममन्दं त्वन्मुखेन्दोरिदानीं नयनपथमवाप्ता देव पुण्यक्रमेण त्रिभुवनफलपुष्य पुष्पकोदण्डकल्प प्रसरतमनमाम्भो मुक्तिसुक्तिप्रसूति सजयति जिनराज वातजीमुक्तसङ्गः शतमखशिखिरुद्यारम्भनिर्बन्धबन्धुः मुखनरसुरश्रेणिनेत्राभिमाला लीलाचैत्यस्य चैत्यामलयमखिलजगत्कौमुदीन्दोजितस्य उत्तंसीभूतसेवा जगिपुरनलिनी मनस्वीपरित्य श्रीपादच्छायया संश्रितोऽस्मि देवतरङ्घ्रिनकमण्डलदर्पणेऽस्मिन् अर्घे निसर्गरुचिरे चिरदृष्टवक्त्र श्रीकीर्तिकान्तिधृतिः
धरणीधरोऽयं जैन चैत्याभिरामः प्रविपुलफलधर्मानुपमाग्रप्रवाल प्रसरशिखरशृङ्गकेतनः श्रीनिकेतः विनमदमरकान्ता कुन्तला क्रान्तकान्ति स्फुरितनखमयूख द्योतिता शान्तराम दिविजमनुजराज भ्रातपूज्यक्रमाब्जो जयति विजितकर्मा रातिजातो जिनेन्द्रः सुप्तोत्थितेन सुमुखेन सुमङ्गलाय द्रष्टव्यमस्ति यदि मङ्गलमेव वस्तु अन्येन किं तदिह तवैव वक्त्रम् त्रैलोक्यमङ्गलनिकेतनमीक्षणीयम् वन्दर्मोदयतापसाश्रमशुगस्त्वं काव्यबन्धक्रमः क्रीडानन्दनकोकिलस्वमुचितं श्रीमल्लिकाषट्पदः त्वं पुन्नागकथारविन्दसरसि हंसस्वमुदं कैरूपालनधारसे गुणमणिस्त्रमादिभिर्मौलिभिः. काय सांगितलं होतं? पोपट का म्हटलं भगवंतांना? तर धर्माचा उदय ज्यांच्या दिव्यध्वनीच्या निमित्तात होतो. मग आपण सुद्धा पोपटच आहे की नाही? जसं आहे तसंच बोलतो, त्याला सुद्धा पोपटच म्हणायचं. वस्तू व्यवस्था आगमात पाहिली आणि द्रव्य काय आहे जसं आहे तसं सांगितलं. मी कोण आहे जसं आहे तसं सांगितलं, म्हणजे पोपटच आहे की. आता पोपट म्हणजे तो अनुभूती घेत नाही अशा प्रकारचं पोपट नाही घ्यायचं, पण आहे तसं बोलणं एवढ्या अर्थी घेतलं. तशा पद्धतीने आपण सुद्धा कोकिळ आहे, कारण आपण भगवंतांची स्तुती करतो म्हणजे कोकिळ आहे. किंवा आपला आत्मा हंस आहे, भेद विज्ञान करतो म्हणून हंस आहे. अशा रीतीने या ठिकाणी आपण स्वतःलाच सगळे काही आपल्यामध्ये गुण आहे तसं निजध्रुव कारण परमात्मा हा निश्चयाने असा ग्रहण करण्यायोग्य आहे की समजणं. आता 21 नंबरचा श्लोक पाहायचा आहे. शिवसुखमजर श्री संगमं चाविनश्य स्वमविनियमयन्ति क्लेशपाशेन केचित् वयं वचस्ते भूपते भावयन्तः सर्वमपि शश्वत्लीलया निर्विशामः. शिवसुख शिवसुखमजरश्री संगमं चाभिलक्ष्य स्वमविनियमयन्ति क्लेशपाशेन केचित् वयमिह तु वचस्ते भूपते भावयन्तस्तदुभयमपि शश्वत्लीलया निर्विशामः. सांगितल्याचं पहा की केचित म्हणजे कोणी काय करतात? शिवसुखम अजरश्री संगमम च अभिलक्ष्य. काय घेतलं की स्वर्ग आणि मोक्ष संपत्तीचा लाभ व्हावा म्हणून, म्हणजे शिवसुख म्हटलं इथं. म्हणजे मोक्षसुखच आहे खरं तर, त्यांनी स्वर्ग म्हणजे त्याच्या आधी स्वर्ग येतो म्हणून शिवसुख म्हटलं. मग असे ते अजरश्री, अजर म्हणजे
जी ज्ञानलक्ष्मी आहे ती अजर आहे, ती कधीही वृद्ध होत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा ते अपूर्व छटा त्या ज्ञानामध्ये असते, म्हणून त्याला अजरश्री म्हटलं. असा त्याचा संगम म्हणजे त्याची प्राप्ती, अभिलष्य म्हणजे त्याच्या अभिलाषा किंवा त्याचा लाभ व्हावा म्हणून क्लेशपाशेन अभिनियमयन्ति. मग ते तर काय करतात, अन्य जे आहेत ते आपणास उपवासादी अनेक क्लेश रज्जूने म्हणजे दोरीने जखडून घेतात. काय म्हटलं की मला आता स्वर्गमोक्ष मिळावा, यासाठी क्लेशरूपी उपवास वगैरे जे आहे ते उपवास करायचं, शरीराला क्लेश द्यायचं, पंचाग्नी तप करायचं, अजून काय काय असं 28 मुलगून फक्त पालन करायचं. मग द्रव्यलिंग पाळलं तरी झालं, मोक्ष होईल असं वाटतं, पण भावलिंगसुद्धा धारण केलं नाही तर मग हे सगळे क्लेश आहेत. मग त्याने स्वतःलाच काय करतो, तो क्लेशरूपी दोरीने जखडून घेतात असे लोक. मला त्याच्यातून हे सगळं प्राप्त होईल, स्वर्गमोक्ष. इह वयंतु, परंतु आम्ही तर, वय म्हणजे आम्ही, तू म्हणजे परंतु, या ठिकाणी म्हणजे इकडे तुमच्याकडे, भूपते हे ते वचः भावयन्तः. कोणाची भूपती आहे, 3 भुवनांचे जे पती आहेत, अशा तुमच्या वचनाची भावना करत आम्ही त्यांचे मनन करत, तत् उभयमपि लीलया शाश्वत निर्विषाम. उभय म्हणजे ते स्वर्ग आणि मोक्ष ह्या दोन्हींचा लाभ अगदी सहजतेने, लीलया म्हणजे सहजतेने, शाश्वत म्हणजे शाश्वत स्वरूपाला, शाश्वत सुखाला, निर्विषाम म्हणजे आम्ही प्रवेश करतो, म्हणजे अनंत काळपर्यंत आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा आता भोग घेत राहतो. म्हणजे कोणी हिच्यात तुलना केली आहे की कोणी असे स्वर्गमोक्षासाठी सगळं विपरीत वगैरे काहीतरी आचरण करतील आणि क्लेश फक्त करतील, परंतु भगवंताने जे सांगितले त्या अपेक्षेने जर आम्ही तुमच्या वचनाचं म्हणजे दिव्यध्वनीचं मनन करतो, म्हणजेच आगमात जसं सांगितलंय, तुम्ही जसं सांगितले भगवान, तशाच पद्धतीने त्याच मार्गाने आम्ही गेलो तर आम्हाला सहजपणे हे प्राप्त होत आहे, क्लेश न करता. लीलया म्हणजे अगदी सहज. आणि इकडं क्लेशपाशेनं म्हटलेलं आहे, म्हणजे क्लेश करून अनादी काळापासून धर्म करण्याचा प्रयत्न केला, परंतु तसं काही साध्य होत नाही. म्हणून तर पार्श्वनाथ भगवंतांचे पूर्वाश्रमीचे कोण होते, आजोबा म्हणजे आईचे वडील, वामादेवीचे वडील होते आणि ते राजाच होते. आणि त्यांची काहीतरी ती राणी स्वर्गवास झाल्यानंतर त्यांना विफलता झाली आणि त्या विफलतेमध्ये त्यांनी साधुवेश धारण केला, पण तो तापसिक होऊन पंचाग्नी तप करत राहिले. त्यांना खरा मार्ग लक्षात आला नाही आणि तोच कमठाचा जीव. मग ते पार्श्वनाथ इकडून तिकडं गृहस्थ असताना कुठे चाललेले होते, त्यावेळेस त्यांनी ते पाहिलं की लागलीच सांगितलं, अहो हे काय तुम्ही धर्म करताय, हिंसा किती होते ह्याच्यामध्ये, हे तुम्ही साक्षात पहा. त्या लाकडाच्या ओंडक्यामध्ये सर्पयुगल आहे म्हणून त्याला इतका क्रोध आला, तर काय तू शेंबडा परदा मला सांगतोयस, नमस्कार करायचं सोडून उलटं सगळं मला शिकवायला लागलं, म्हणून क्रोधाने घेतली कुऱ्हाड आणि त्या ओंडक्यावर घाव घातला. त्याबरोबर ते दोन्ही म्हणजे त्या एक तर त्यांनी घातलेलं होतं ह्याच्यामध्ये अग्नीमध्ये, ते अर्धवट थोडे जळलेच होते, पण ह्यांनी म्हटल्यानंतर ते काढून त्याच्यावर घाव घातला की आणखीन ते तुकडेच झाले त्यांचे, म्हणजे ते तळमळत होते. आणि मग त्यावेळेस ह्यांनी खूप संबोधन वगैरे केलं पार्श्वनाथांनी आणि मग त्यावेळेस ते धर्मेंद्र पद्मावती शुभभाव फक्त झाले म्हणून ते भवनवासी म्हणजे देवदुर्गती, परंतु तेवढं तरी साध्य झालं नाही. तर संक्लेश परिणामाने अजून कुठं नरक वगैरे ही गती मिळाली असती, परंतु तरी एवढ्यावरून सुद्धा त्यांचे डोळे उघडले नाहीत. म्हणजे इतकं गाढ मिथ्यात्व
जेवढं सगळं साक्षात पाहतोय की त्यांनी सांगितलेलं तसंच निघालंय सर्पयुगल आणि हिंसा होते हे पाहिलंय, तरीसुद्धा नाही हा माझा धर्म योग्य म्हणून त्याला ते चिटकून बसलेत आणि त्यांचं मात्र अवहेलना केली त्याने की असं काही सांगतोय वगैरे असं सांगून मग ते क्लेश झाले त्यालाच त्या तपश्चर्या करणाऱ्या, म्हणजे क्लेशाने स्वर्गमोक्षाची प्राप्ती होईल अशा प्रकाराने कितीतरी, म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यामध्ये आपण पाहतो की जे उग्रसेन राजाच्या संबंधित घडलेलं घटना, ते एक साधू जे होते ते साधू असेच तापसी होते आणि ते पण असंच काहीतरी खूप क्लेश करत होते शरीरावर. मग त्यावेळेस कोणीतरी सांगितलं की हा धर्म योग्य नाही, तुम्ही जैन धर्म पहा कसा असतो, ते किती उत्कृष्ट असतो. मग त्यांना ते पटलेलं असतं आणि पटल्यानंतर तो धर्म सोडून त्यांनी निर्ग्रंथ मुनी अवस्था धारण केली आणि 1-1 महिन्याचे उपवास वगैरे करू लागले ते. मग त्याला ते प्रभावित झालेला उग्रसेन राजा असतो. मग त्या राजाने म्हणजे सगळ्या प्रजेला असा नियम घातला की कोणीसुद्धा पडगान विधी करायची नाही, मी एकटाच करणार म्हणून. मग ते 1 महिन्याचा उपवास पूर्ण झाला, पारण्याला निघाले, तर त्या ठिकाणी काय झालं, ते काय विसरलं म्हणा किंवा राज्यातले काही कारभार म्हणजे असतात घटना वगैरे, त्या निमित्तात म्हणजे मुद्दाम केलं नाही त्यांनी, परंतु असं होऊन गेलं की त्यांचा आहार झाला नाही तिथं. मग त्यांचा परत नियम असतो 1 महिना उपवास. मग त्याप्रमाणे त्यांनी परत दुसऱ्या महिन्यात 1 महिना उपवास चालू केला आणि त्या पारण्याच्या दिवशी परत तसंच घडलं. असं 3दा झालं, 3 महिने उपवास पडले त्यांना. ती शक्ती तेवढी नव्हती त्यांची 3 महिने करण्याची, 1-1 महिन्याचंच त्यांचं शक्ती होती आणि 3 महिन्याच्या ह्याच्यात इतके दुर्बल झाले आणि नेमकं आता ते परत फिरले, मिळत नाही म्हटल्यानंतर, लाभ झाला नाही आहाराचा. परत फिरताना कोणीतरी त्यांना दया आली आणि त्यांना खूप असं राजाविषयी म्हणजे असं क्रोध झाला की असं करायला नको होतं राजाने. त्यामुळं ते काहीतरी वाक्य बडबडले ते, ज्यांनी हे पाहिलं त्यांना परत फिरताना. मग ते त्यांच्या कानावर ते वाक्य पडले आणि राजाच्या बाबतीत मग त्यांचं निदान झालं. ते नेमकं त्यांचं आयुष्य संपायला आणि त्यांनी निदान करायला की ह्या राजाचं मी बघून घेईन म्हणून. आणि मग झालं, त्यांच्याच पोटी तो मुलगा म्हणून जन्मला. श्रेणिकासारखंच हे एक उदाहरण आहे. पण ते ह्याच्यातून आलेले, तापसीतून आलेले हे मुनी झालेले आणि त्यांना हा असा प्रसंग घडला. मग ते कोण झाला, तो कंस झालेला. ही कंसाची कहाणी. तर उग्रसेन राजाच्या पोटी हा कंस म्हणून जन्माला आलेला आणि मग ते सगळं अपशकून सगळे दिसत होते हा गर्भात असताना. मग त्यावेळेस त्यांनी जन्माला आल्यानंतर सोडून द्यायचं असं ठरवलेलं. मग त्यांनी काहीतरी एक काशाचं भांडं होतं, काहीतरी पेटी होती, त्याच्यात काहीतरी त्याला अलंकार वगैरे घालून पेटीत सोडलं. त्याचं नाव पण लिहिलेलं असतं उग्रसेन राजाचा मुलगा म्हणून. मग ती पेटी वाहत गेली आणि एका बाईला सापडली. मग त्या बाईने त्याला सांभाळलं. पण ते कंस म्हणजे कंस, आता हे असं निदान केलं आणि त्याच्यात ती क्रूरता म्हणा किंवा काय अशा पद्धतीने जी होती उद्दंडता, लहानपणी खेळायचं तर मुलांना खूप त्रास द्यायचा, मुलांची सगळ्या तक्रारी त्या बाईकडे यायची. मग तिला असं ती कसं तरी समजायची, पण कसं तरी करत जरा मोठा झाला तो, पण त्याचं खूपच वाढू लागलं म्हटलं तिने दिलं सोडून, त्याला हाकलून दिलं बाहेर. मग तो कंस हा वसुदेवाला मिळाला आणि वसुदेव हा कृष्णाचे वडील होते आणि कृष्णाच्याद्वारेच ह्या कंसाचा नाश होणार असतो हे माहिती आहे. पण त्यांना काय माहीत नव्हतं त्यावेळेस. पण ते वसुदेवाने जे काही त्याला शिक्षण दिलं त्या कंसाला, त्याच्यात ते काय युद्धकला वगैरे शिकून नंतर तो काहीतरी जरासंधाचं त्यांनी चांगलं काम केलं. म्हणजे होता वसुदेवच ते करायला, पण त्या राजाची जरासंधाची अशी अट होती की जो कोणी ह्या शत्रूला जिंकेल त्याला अर्ध राज्य आणि माझी मुलगी देईल आणि त्या
वसुदेवाला तर तिची इच्छा नव्हती त्या मुलीशी विवाह करण्याची. मग त्यांनी सांगितलं तिच्या वडिलाला की हे आता जे काही तुम्हाला द्यायचं ते ह्या कंसाला द्या, ह्याने सगळं काम केलंय म्हणून सांगितलं. जीवत्याशा. मग ती मिळाली त्याला आणि पुढे ही सगळी घटना अशी घडली. म्हणजे ह्याच्यातून आल्यानंतर जरी जैन धर्म स्वीकारला तर परिणती तशी व्हायला पाहिजे. आता भले त्यांनी केलं 3 महिने उपवास, राजाची चूक घडली, पण ते काही मुद्दाम नव्हतंच. पण तरीसुद्धा तिच्यातून असे क्लेश व्हायला नको आहेत. क्रोधाचे जे आपल्याला प्रसंग जेव्हा येतात तेव्हा आपण त्याच्यावर कशी मात करायची, कारण पुढे हे संस्कार राहून पुढं त्याचा खूप उपद्रव आपल्या जीवनात होतो, म्हणजे मुनी वगैरे झाल्यानंतर. म्हणून आपण सतत स्वभावाला जाणण्यासाठी प्रवृत्त होणं आवश्यक आहे. म्हणजे वचनाचा वाच्य पकडायचा, त्याची भावना म्हणजे जे सांगितलं ते भगवंतांनी सांगितलं पकडलं तर मग परंपरेने स्वर्गात मोक्षाची प्राप्ती सहज होते. म्हणजे आत्मानुभूती घेतली की सहज होते. आणि असं शरीराला फक्त क्लेश देऊन तप केलं तर क्लेश पण आहेत आणि खरं समजलं नाही, तत्व खरं समजणं हे फार महत्त्वाचं आहे. द्रव्य शुद्धात्म भाव शुद्ध स्वर्ग व मोक्ष संपत्तीचा लाभ व्हावा म्हणून आपणास उपवासादी अनेक क्लेश रज्जूने जखडून घेतात. परंतु आम्ही तर इकडे त्रिभुवनाचा जो पती अशा तुझ्या वचनाचे मनन करीत, त्या स्वर्ग व मोक्ष या दोन्ही संपत्तीचा क्लेश वगैरे न भोगता सहज अनंत काळपर्यंत उपभोग घेत असतो. कोण हे उल्लेख केले नाहीत की स्वर्ग व मोक्ष संपत्तीचा लाभ व्हावा म्हणून आपणास उपवास आदी अनेक क्लेश रज्जूने आपणास ऐहिक संपत्ती मिळावी, स्वर्ग मिळावा, मोक्ष प्राप्त व्हावी म्हणून अन्य मतावलंबी लोक उपवास आदी तथा पंचाग्नी आदी निरंतर क्लेश सहन करीत असतात. परंतु आम्ही तर उपवास तापासादी काही एक क्लेश न घेता केवळ त्रिभुवनपती श्री जिनेंद्राच्या वचनाचे मनन मात्रानेच स्वर्ग मोक्ष आदी संपत्तीचा चिरकाळपर्यंत उपभोग घेत असतो. सारांश: श्रीजिनवचनामृताचे मनन श्रवणाने श्रद्धा सम्यक दर्शन उत्पन्न होते व त्यामुळे तो भक्त परंपरेने स्वर्ग व नंतर मोक्षाचा अधिकारी होतो, अर्थात त्यास मोक्षप्राप्ती होते. शिवसुखमजरश्री संगमं चाभिलक्ष्य स्वमभिनियमयन्ति क्लेशपाशेन केचित् वयमिह तु वचस्ते भूवतेर्भावयन्तस्तदुभयमपि शश्वलीलया निर्विशामः. जाणं हा मी मन वचन कायेच्या क्रियेचा ज्ञाता मात्र आहे. सर्व क्रियांच्या अतीत शुद्ध स्वभाव जाणा. निष्क्रिय स्वरूपोऽहम्, निरपेक्ष स्वरूपोऽहम्, ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्.